आज राजकारणात घडत चाललेल्या बदलांमध्ये आणि नवनवीन जे चेहरे येत आहेत, नवनवीन आता जी पिढी तयार होते राजकारणामध्ये, ती खूप महत्वाकांक्षी आहे हे आपण जाणतोयच आहेत. म्हणजे कमी वयामध्ये मंत्रीपद, म्हणजे कमी टर्म्समध्ये मंत्रीपद आणि त्यानुसार विकास योजना, जे सोशल मीडियामुळे पण जनमानसात पोहोचण्याचं जे क्रेज निर्माण झालेली आहे आताच्या राजकारण्यांमध्ये, त्या राजकारणाची आपण जर तुलना केली 10 वर्षापूर्वीच्या राजकारणाशी, तर आजही जे जुने काही नेते आहेत, आपण त्यांच्याबद्दल बोलणार आहोत. त्यांनी आत्ताही आपली काही तत्व टिकून ठेवलेली आहेत आणि त्या तत्वांवरतीच ते राजकारण करताय. याबद्दल आपण आता बोलणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपले विचार कमेंट करून नक्की कळवा. छगन भुजबळ. छगन भुजबळ यांनी, जसं मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजास आरक्षण ओबीसी मधनं, कुणबी करून ओबीसी मधनं आरक्षण देण्यासाठी जसा आग्रह धरला, जशी सरकारकडे विनंती केली, त्यावेळेस छगन भुजबळ यांनी त्वरित त्या विरुद्ध एल्गार पुकारला. ओबीसी समाजाकडनं ते ऑलरेडी नेतृत्व करतायत. ओबीसी समाजाचं समता परिषदेचंही ते महत्वपूर्ण घटक आहेत. सो ह्या गोष्टींमध्ये त्यांनी त्यावेळेस ते मंत्रिपदही ते भूषवत होते. त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामाही सरकारकडे सुपूर्द केला होता आणि त्यांनी त्यानंतर सभा घेण्यास सुरुवात केली ओबीसी समाजाच्या. सो ह्यावरनं जे आत्ताच्या, म्हणजे त्यांची मला फक्त एकच क्वालिटी आवडली की ती समाजासाठी एकनिष्ठ आहेत, एकनिष्ठ राहत आहेत. काही प्रश्न आहेत ते अनुत्तरित आहेत, तो भाग वेगळा, चूक आहेत की बरोबर आहेत, पण समाजाच्या हितासाठी त्यांनी तो स्टँड घेतला. राजीनामा म्हणजे जे सत्तेचे पद, जे पदाचे लोभ आहेत, त्यांनी तो बाजूला ठेवून त्यांनी हे केलं. आणि आत्ताही जेव्हा अजित पवार यांनी त्यांना मंत्रिपद दिलं नाही, त्यानंतर त्यांनी एल्गार पुकारला आणि त्यांनी हेच सांगितलं की मंत्रिपद इज नॉट, मला इश्यू नाही आहे, परंतु मला जी वागणूक मिळते त्यामुळे मी कुठेतरी डगमगलोय आणि त्यामुळे मला नकोय हे, म्हणून त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. दुसऱ्या व्यक्तीबद्दल आपण बोलतोय, जे माननीय शरदचंद्र पवार यांच्याबद्दल बोलतोय आपण. शरदचंद्र पवार 85 वर्षाचे झालेत. राजकारणात त्यांचा खूप मोठा अनुभव आहे, दांडगा अनुभव आहे. 60 वर्ष जवळपास त्यांनी राजकारणात काढलेत. त्यांना अजित पवार, त्यांचेच पुतणे, त्यांना म्हणजे गट, त्यांचा पक्ष फोडून दुसरा गट स्थापन केला आणि त्या पद्धतीने ते चालू आहेत. परंतु 85 वर्षातही शरद पवार हे ध्यासाने, आपल्याला ध्यास त्यांनी घेतलेला दिसतोय काही गोष्टींचा आणि ते त्या पद्धतीने फिरतायत. आजही विधानसभेमध्ये त्यांनी रोज एका दिवसात 8-8 सभाही शरद पवार यांनी घेतल्या. म्हणजे त्यांनी फील्डवरती काम तर करतायच आहे आणि त्यांनी मेनली शरद पवार हे पुरोगामी, महाराष्ट्रात पुरोगामी विचारधारा घेऊन राजकारण करणारे आहेत. 1960-65 पासून जेव्हा राजकारणाची वेगळी दिशा होती, आता नवं राजकारण वेगळं झालेलं आहे, तरीही ते त्यांच्या त्याच पुरोगामी विचारांवर ठाम आहे. युत्या करायचे त्यांनाही हे होतं, ऑपॉर्च्युनिटी होती भाजपसोबत, तेही अजित पवारांसोबत गेले असते, परंतु त्यांनी ते नाकारलं आणि आपले पुरोगामी विचार आहेत थोडीशी तडजोड करून शिवसेनेशी त्यांनी, उद्धव ठाकरे गटाकडे हे युती केली, परंतु त्यांनी तो पुरोगामी विचार आहेत त्याबद्दल ते ठाम आहेत. आणि आपलं तिसरं जे आपण ज्यांच्याबद्दल बोलतोय ते राज ठाकरे. कारण राज ठाकरेंना आपण सर्व ओळखतोच. त्यांनी जे शिवसेनेमधनं ज्यावेळेस ते बाहेर पडले त्यावेळेस त्यांना खूप सपोर्ट होता, खूप आमदारही त्यांना सपोर्ट करत होते, पण त्यांनी नाही म्हणून सांगितलं, शिवसेनेत तुम्ही राहा, नंतर तुम्ही माझ्यासोबत या, नो इश्यू, पण तुमची जी आत्ताची टर्म आहे ती कंप्लीट करूनच तुम्ही माझ्याकडे या. त्यानंतर त्यांनी पहिल्याच निवडणुकीमध्ये 2009च्या निवडणुकीमध्ये 13 आमदार त्यांचे निवडून आले होते, राज ठाकरे यांचे. सो खूप काही त्यांनी अचीव्ह केलं त्या निवडणुकीमध्ये. त्यानंतर त्यांनी कुठेतरी त्यांचा पक्ष लयास जाताना, म्हणजे आमदारकीच्या बाबतीत अजूनही आहेत त्यांचे हे, पण त्यांचे आमदार घटत गेले आणि आता 0 आमदार आहेत त्यांचे यावर्षी 2024 साली. सो त्यांनी, परंतु राज ठाकरेंबद्दल एवढंच मला म्हणता येईल की त्यांनी जरी आमदार कमी झाले तरी त्यांनी युती कोणाशी केली नाही. ठीक आहे, त्यांना ज्याला वाटलं की आपण सरकार बनवू शकत नाही, पण एखाद्याला पाठिंबा, तोही त्यांनी दिलखुलास दिला. परंतु त्या माणसाने, राज ठाकरे यांनी स्वाभिमान बाळगलेला आहे, स्वाभिमान ते जपताय त्यांचा, ते पाहून खरंच खूप भारी वाटतंय. आणि असेही नेते आजच्या घडीला राजकारणात सक्रिय आहेत,
ते पाहून तर अजूनच छान वाटतं किंवा अभिमानास्पद वाटतं. आणि बहुतेक युवांना राजकारणात कसं असावं, म्हणजे लोभाच्या पदांपेक्षाही काही गोष्टी आहेत त्या ज्या आपल्याला पूर्ण महाराष्ट्र मजबूत बनवण्यासाठी, महाराष्ट्र घडवण्यासाठी उपयोगी येत असतात, हेच दिसून येतं. ह्या तिघही असेच आहेत की फक्त लढ म्हणा, बाकी काही करू नका तुम्ही, आम्ही फक्त लढतोय, फक्त तुम्ही आम्हाला लढ म्हणा. याच्या व्यतिरिक्त त्यांची कुठेही अशी लोभी वृत्ती मला तरी दिसत नाही आत्ताच्या घडीला. तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.